कारण चौकाला काढून थोडंसं सोपं होतं, षटकार मारण्यासाठी थोडंसं कठीण होतं, कारण स्ट्रगल करत होता आशिषी मागच्या षटकामध्ये, पण तो चौकार टोकला गेला आणि चौकार विजयावर शिक्का मोर्तब केला. चला मथाने बी टीम, प्रणितजी आणि संपूर्ण टीम थोडस सहकार्य करा, आपण आयोजक टीम आहात. चला मथाने बी टीम दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. स्वतः कॅप्टन प्रणित आणि ऋषिकेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. जन्मान चटाळ संघ हाडलग असेल. चला मॅच क्रमांक 3 ला सुरुवात होत आहे. प्रतीक गुलर मार्कवर अगदी सज्ज असेल. एका बाजूने ऋषिकेश आणि प्रणित ही जोडी मथाने बी संघाकडनं. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावतोय सुरुवात. सिक्स सेटरच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले होते त्यांचं सहर्ष स्वागत. मथाने चषक 2026 सुंदर आयोजन आपण पाहत आहेत. सलग तिसरा दिवस या स्पर्धेचा. मॅच लावतोय सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. एका बाजूने संजय मल्होत्रा सर, दुसऱ्या बाजूने महेंद्रजी भोईर सर, दोन पंच. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावतोय सुरुवात. पहिला बॉल अगदी ड्राईव्ह केला जातोय. इथून थोडीशी गफलत झाली होती आणि इथून फलंदाजाला परतावा लागलाय. पहिला धक्का लागतोय धावबादच्या स्वरूपात. मथाने या टीमला गॉन. फलंदाज मनाच्या आतमध्ये जातोय. प्रणितचा हात लग असेल. अगदी स्ट्राईकवर संधी मिळाली नाहीये आणि धावबाच्या स्वरूपात बाद झालाय. पहिल्या बॉलवर अगदी हताश, हतबल, निराश प्रणितला मात्र स्ट्राईकला संधी मिळाली नाहीये. आदेश आलाय. आदेश. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहिल्या बॉलवर अगदी धावबाच्या स्वरूपात प्रणितला परतावा लागलाय. प्रतीकचा पुढील बॉल समोर. आदेश. पुन्हा एकदा एंडफील्डच्या वरून घेण्याचा प्रयत्न. फटका फसला गेलाय. दुसऱ्या चेंडूवर विकेट्स. मागच्या 2 बॉलवर 2 विकेटचं पतन झालंय. स्कोर कार्डवर एकही धाव नाहीये. गॉन. मध्ये 50 प्लस करण्याचा प्रयत्न इथून करावा लागेल. सध्या स्कोर कार्डवर एकही धाव नाहीये आणि 2 धक्के लागल्यात मथाने बी या संघाला. टॉस जिंकला होता. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय भातवे संघ आपण पाहत आहेत. अगदी चांगला निर्णय पाहायला मिळाला. पहिले 2 बॉलवर 2 विकेट्स. प्रतीक पुन्हा मार्क वर सज्ज होईल. समोर राहुल. इथून पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. भागीदारी रचावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. गोलंदाज गुल्ली मार्कवर सज्ज होतोय. समोर राहुल. हो 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 अगदी वेगवान चेंडू. अप्रतिम चेंडू. डॉट बॉल येतोय. काही जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळालाय. पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट आले. त्यानंतर डॉट बॉल येतोय. चांगले आत्मविश्वासपूर्ण गोलंदाजी पाहायला मिळालंय. कौतुक करावं लागेल प्रतीक. जशी मॅच लागली एकंदर आमच्या सर्व मान्यवर डगआउट मध्ये गेल्यात. स्तब्ध आपण पाहतात. तिसरा धक्का लागलाय. अगदी 0 या धावसंख्येवर 3रा विकेट.
थँक्यू. एकंदर आपण पाहतायत आमचे 40+ 50+ बांधव होते. आम्ही गेलो तर आम्ही सिंगल तरी काढू, परंतु एकही धाव नाहीये आता फलकावर. तब्बल 3 धक्के लागल्यात. धीरज मैदानच्या आतमध्ये जातोय, नवीन फलंदाज. धावसंख्या एकही धाव फलका नाहीये, 3 धक्के लागल्यात. खराब सुरुवात मथाणे संघ आपण पाहताय. स्वतः आयोजक संघ आज उद्याच्या दिवसात मोठा संघ पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये 3 धक्के, 4 बॉलची समाप्ती झाली. स्कोर कार्डवर एकही धाव नाहीये. धीरज मैदानच्या आतमध्ये जातोय. ती धीम्या गतीने सुरुवात आपण पाहतायत. माधवे संघ काय जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाले. राहुल, धीरज मैदानच्या आतमध्ये आल्यात. पंचांकडने गार्ड घेतायत, पण तो सिंगल डबल नाही, स्ट्राईक रोटेट करावा लागेल. क्षेत्ररक्षक साई थोडस फंबल झालं, सिंगल परिपूर्ण केलं. श्री गणेशा होतोय. स्कोर कार्ड धावा एक धाव अजून पाहायला मिळालंय. 5 चेंडूच्या अगदी समाप्त एकेर. ऋषिकेशवर जबाबदारी असेल. पहिल्या बॉलवर सिंगल घेताना धावाच्या स्वरूपात प्रणितला परतावं लागलं. त्यानंतर दुसऱ्या बॉलवर या आदेशला मात्र खाली परतवलं गेलं. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न, फटका फसला गेला. लोकांचा क्षेत्ररक्षक तिथे आहे, परंतु यावेळेस थँक्यू व्हेरी मच सांगितलं असेल चौकारांकरिता. पहिल्या षटकाची समाप्ती आणि इथून षटकार एकत्रित पाहायला मिळालाय. षटकार आहे की आपण पाहतायत. आणि धावसंख्या स्कोर कार्डवर 7, 3 गडी बाद. सात धावा धावफलकार आहेत. गोलंदाजी मार्क करलाय गोलंदाज. इथून जर हा झेल टिपला असता तर अगदी 4 गडी बाद झाले असते आणि मथाणे संघ बॅकफुटवर गेला असता, कारण ऋषिकेश सारखा फलंदाज होता. अपराज गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 2 आपण पाहतायत. बॅकफुट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू पैसा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल येतोय. इथून पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. धीरज आहे एका बाजूने, दुसऱ्या बाजूने ऋषिकेशी जोडी आपण पाहतायत. पहिल्या षटकामध्ये 3 धक्के लागले. शेवटच्या बॉलवर झेल टिपण्याची संधी होती, परंतु झेल निसटला आणि तो षटकार जरूर पाहायला मिळाला. विकेट खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू सरळ निघून जातोय. आउटफील्ड थोडासा स्लो, परंतु चेंडू होईल फरार. सीमारेषा बाहेर चौकारांकरिता. आहेत धावसंख्येला आकार देण्याचं काम सध्या करतायत. 11 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. गोलंदाज अपराज आपण पाहतायत. धीरजच्या बॅटमधना चौकार. पुन्हा एकदा साई पुढे सरसावतायत. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बॅकअप साठी पुढे सरसावले गेल्यात. एकदा बैल. धावसंख्या जाऊन पोहोचली अगदी 12 अंकावर. 12 धावा धावफलकावर. इथून संघाला सावरावा लागेल. एक सन्मानजनक स्कोर उभा करावा लागेल. 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. 6 षटकाचा सामना. धावा इथून अगदी चेस होत आहेत. एक फायटिंग स्कोर उभा करावा लागेल. गोलंदाज पुढील बॉल अपराज. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. धाव घेतली नाहीये. निर्धावच्या स्वरूपात चेंडू हाताळला जातोय. धावफलकार धावा आहेत 12. 4 अगदी चेंडूची समाप्ती आला. षटक क्रमांक 2 आपण पाहतायत. ऋषिकेशचे विकेट खूप महत्वाचे असेल. दोन्ही जोडी खूप महत्वाची असेल. मताने 20 संघासाठी पार्टनरशिप बिल्ड करावे लागेल. क्षेत्ररक्षक चांगला प्रयत्न जरूर केला होता. दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. दुहेरीने स्कोर कार्ड 14 या अंकावर. 14 रन्स ऑन द स्कोर कार्ड. एक धावेसाठी झगडावं लागतंय सध्या, कारण सुरुवात चांगली झाली नाहीये. त्याच कारणास्तव सिंगल डबललाही महत्व असेल.
धावसंख्या 14. शेवटचा बॉल असेल. षटक क्रमांक 2 आपण पाहत आहेत. मॅच क्रमांक 3 शेवटचा बॉल. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अगदी दूरवर आहेत. निर्जन 26 चेंडू हाताळला जातोय. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 षटकाची समाप्ती होईल. स्कोर कार्ड धावा आहेत. प्रथम बॅटिंग करताना मथाने 20 संघ. 16 धावा 3 गडी बाद. प्रत्येक षटकात एक पारितोषिक येत आहे. जर आणखीन या ओव्हर्स मध्ये 2 विकेट जर प्राप्त करतायत चेतनजी ठाकूर साहेबांच्या वतीनं 500 रुपीजचं कॅश प्राइज असेल प्रत्येक साठी. परंतु इथून पार्टनरशिप बिल्ड करावे लागेल मथाना 20 संघाला. विकेट्स खूप महत्वाचे असतील. ही जोडी आपण पाहत आहेत. एका बाजूने धीरज, दुसऱ्या बाजूने ऋषिकेश ही जोडी आपण पाहत आहेत. एक धाव परिपूर्ण केली जाईल. लोकांचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. सिंगल परिपूर्ण होते. धावसंख्या जाऊन पोहोचले 17 या अंकावर. 17 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. प्रत्येकसाठी पारितोषिक चेतनजी ठाकूर साहेबांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल जर आणखीन 2 विकेट्स या ओव्हर्स मध्ये जर प्राप्त करतायत. स्कोर कार्डवर धावा आहेत 17. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. ही भागीदारी रचावी लागेल. 50+ जाण्याचा प्रयत्न करावा लागेल मथाने 20 संघाला. टॉस बॉल होता. नो बॉलचा इशारा पंचाने दर्शवला. बिमर चेंडू 1+1 2 धावा ऍड केल्या जातील. आता फ्री हिटचाही बॉल असेल. धीरजला फ्री हिट वर एक मोठा हवाई स्ट्रोक खेळण्याची संधी असेल. हरेश्वरजी पाटील साहेब उपस्थित होते. त्यांचं हार्दिक स्वागत असेल क्रीडानगरीमध्ये. पण एकदा लॉंगाचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. एक धाव परिपूर्ण केली जाते. एकेरीने धाव फलक जाऊन पोहोचलाय. 20 या अंकावर 20 रन्स. धावसंख्येला आकार देण्याचं काम सध्या केलं जाते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. सिंगल डबल. स्कोर कार्ड धावा 20 रन, 20 धावा धाव फलकावर. मथाने 20 संघ सुरुवात थोडीशी खराब राहिली. त्यानंतर संघाला सावरण्याचं काम सुद्धा केलं जात आहे. वाईट बॉल. पंच दर्शवत आहेत. लेग स्टिकला सोडून जाणार चेंडू. पंचांचे दोन्ही हात हवेमध्ये आणि धावसंख्या 21 या अंकावर. 21 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक 3 सध्या मार्गस्थ आपण पाहत आहेत. क्षेत्ररक्षक किती दूरवर आहेत. कव्हर्स मध्ये एकच धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचले अगदी 22 या अंकावर. 22 रन्स ऑन द स्कोर कार्ड. षटक क्रमांक 3 आपण पाहत आहेत. धाव फलकावर धावा आहेत 22. चांगली पार्टनरशिप सध्या बिल्ड करतायत दोन्ही फलंदाज. 22 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. कॉफी कॉर्नर मधून क्षेत्ररक्षक पुढे येईल. फुटबॉलची आठवण करून दिलंय. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण. पायाचा चांगला वापर पाहायला मिळाला. धावसंख्या अगदी 2 ने पुढे गेले. स्कोर कार्ड धावा 24 आणि 24 या अंकावर. 24 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक 3 आपण पाहत आहेत. चार बॉलची समाप्ती. स्कोर कार्डवर 24 अंकावर धाव फलक. चांगली सेन्सिबल बॅटिंग पाहायला मिळालं. सिंगल डबलला मात्र प्राधान्य देत आहेत धीरज आणि ऋषिकेश. स्कोर कार्डवर धावा 25 या अंकावर जाऊन विसावला गेलाय. शेवटचा बॉल असेल. सध्या धावसंख्या चांगली आहे परंतु 3 विकेट्स गमावल्यात आणि पार्टनरशिप चांगली बिल्ड केले गेले या दोन्ही फलंदाजांना. 25 षटक क्रमांक 3 शेवटचा बॉल. हो बॅटची एज लागली होती. गलीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय मथाने बी या संघाच्या.
तीन षटकाची समाप्ती 26 धावा 3 गडी बाद. आपण पाहतायत यांच्या माध्यमातून 6 सीटर्स घर बसल्या मॅचचा आनंद घेऊ शकतात. तीन षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड धावा 25-25. गोलंदाज आलाय गोलंदाजी मार्कवर कराड. हो हो अगदी वेगवान मारा पाहायला मिळालाय. पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपात निर्धाव. तीन षटकामध्ये 26 धावा आहेत 3 गडी बाद. चांगली पार्टनरशिप सध्या बिल्ड केली गेलंय. ऋषिकेश आणि धीरज एका बाजूने आपण पाहतायत. षटक क्रमांक 4 ला सुरुवात झालंय. पहिला बॉल निर्धाव. पुढील बॉल स्टेप आउट झाल्या होत्या. इनटू द गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ निघून जाईल. वाईट डिशलॉग ऑफ मध्ये चौकारांकरिता 4 धावा. तर थोडं स्टेप आउट झालंय. जागा बनवली आणि अगदी चौकार ठोकला गेलाय. स्कोर कार्ड धावा 30 रन. 30 धावा धावफलकावर. पुढील बॉल आता मात्र बेस्ट टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक झेल खाली. साई वैद्य तुतू मैमय झालंय आणि इथून निर्जन स्थळी चेंडू आदळला गेलाय. 2 धावा परिपूर्ण होतील. धावसंख्या दरम्यान 32 रन 32 अंकावर. षटक क्रमांक 4 आपण पाहतायत. आणखीन एक मॅच असेल. डोंगरीपाडा संघ असेल त्याच्या समवेत एडवन संघ 2 हात करेल. एकदा ड्राईव्ह केला तो एक क्षेत्ररक्षक पुढे आलाय. एकच धाव मिळेल. धावसंख्या जाऊन 33 अंकावर. 33 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 33 धावा 3 गडी बाद. चांगली पार्टनरशिप बिल्ड केली गेली. 33 रन्स ऑन द स्कोर कार्ड. एडवन संघ मात्र उपस्थित झालाय. त्यांचं हार्दिक स्वागत असेल. त्यानंतर डोंगरीपाडा संघ अगदी ऑन द वे असेल. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक होत आहे का काय. क्षेत्ररक्षक पुढे सरसालाय. सुंदर सैल परिपूर्ण केला गेलाय. फलंदाजाला परतावं लागेल. चौथा धक्का लागलाय 33 या धावसंख्येवर. अनिकेत आणि ऋषिकेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. ऋषिकेशने चांगली फलंदाजी केलंय. संघाला सावरण्याचं काम सुद्धा या दोन्ही फलंदाजांना केलं. पण तो ब्रेक तो दिला गेलाय. करंटच्या माध्यमातून शेवटचा बॉल असेल. अनिकेत आलाय नवीन फलंदाज. धावसंख्या 33 रन 33 अंकावर. 3 षटकामध्ये 26 धावा झाल्या होत्या. षटक क्रमांक 4 सध्या आपण पाहता. शेवटचा बॉल असेल. अनिकेत बाबर नवीन फलंदाज. शेवटचा बॉल. ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट केला. दुसरीचा प्रयत्न जरूर केला जाईल. आणि आता पाहता अगदी 2 धावा परिपूर्ण झाल्यात आणि 4 षटकाची समाप्ती. स्कोर कार्डवर 35. 4 गडी बाद. येणारे अजूनही 12 बॉल आहेत. 12 मध्ये आणखी 20 धावा येत आहेत तर एक फायटिंग स्कोर असेल. या एक छोटीशी दोन. सर्वांचं सहर्ष स्वागत. गोलंदाज मार्कवर आलाय गोलंदाज.
जिग्नेश. नाही रे, 12 चेंडू आहेत. 12 मध्ये 20 ते 25 आणखीन धावा जोडाव्या लागतील. 35-35 धावा धावफलकार आहेत. 50 प्लस करण्याचा प्रयत्न करावा लागेल मथाडा 20 संघाला. फिरकीचा मारा करण्यासाठी सज्ज झालाय. त्यावेळेस पहिला बॉल अगदी थोडस स्टेप आउट झाले होते. फिरकीचा मारा करतात जिग्नेश. बेड्यान वॉच करावा लागेल. डॉट बॉलने सुरुवात झालंय. येणारे 11 चेंडू आहेत. 50 प्लस करण्याचा प्रयत्न मथाने 20 संघाला इथून करावा लागेल. पुढील बॉल इंटू द गॅप मध्ये चेंडू चाललाय सरळ सीमारेषेच्या दिशेने. चौकारांकरिता 4 धावा. की 39-39 या अंकावर ऋषिकेश चांगली बॅटिंग सध्या करतोय. धावा संख्या 39 या अंकावर. स्कोर कार्ड पुढील बॉल हो हो हो, अगदी चांगला चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉल येतोय. जिग्नेश सहसाची हात खोडण्याची संधी देत नाहीयेत. डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक 5 आपण पाहतात. 39 धावा धावफलकार आहेत. स्टेप आउट झाल्यात. पावलांचा वापर केला गेलाय. अगदी तुषार कुर्लेच्या स्वागताकरिता धावफलक जाऊन पोहोचेल. 45-45. चार बॉलची समाप्ती. या षटकामध्ये 10 धावा आल्यात. आणखीन एखादा हवाई सेपर येईल का? अजूनही 2 चेंडू आहेत. 45. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक दुसरा षटकार. संजयजी पाटील साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार जरूर आल्यात. धावसंख्या 51 धावा धावफलकावर. हो हो, यावेळेस थोडासा क्रॉस बॅटेटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. सिंगल परिपूर्ण केली जाते. षटक क्रमांक 5 ची समाप्ती होईल. स्कोर कार्ड धावा 52 रन 52 धावा. येणारे जुनी 6 बॉल आहेत. एक छोटीशी 2. करावा लागेल. चांगली फलंदाजी केलंय संघ अडचणीत असताना. आता येणारे जुनी 6 बॉल आहेत. 6 मध्ये आणखीन 10 प्लस आणखीन जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. अपराजाला पुढच्या एकदा गोलंदाजी मार्कवर अंतिम षटक असेल. अगदी समोरच्या दिशेने नो चान्स फॉर एनी फिल्डर. चौकारांकरिता 4 धावा. चौकारांची स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 56 अंकावर. डेड बॉल आपण पाहत आहेत. स्कोर कार्ड आहे तब तक 56 धावा धावफलकावर आपण पाहत आहेत. चांगली बॅटिंग केली. पंच दोन्ही आज समांतर करत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या जाऊन पोहोचले 57 या अंकावर. अगदी सन्मानजनक स्कोर उभा केलाय. असं वाटत होतं लवकरात लवकर बाद होतील की काय.
ऋषिकेश अगदी 40 धावांचं झंझावत पाहायला मिळालंय. नॉट आउट. क्या बात आहे. हो हो, पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केलाय. डॉट बॉल आहे. 40 धावांचं योगदान आतापर्यंत राहिलंय ऋषिकेशचं. कौतुक करावं लागेल त्याला. धीरजने चांगली साथ दिली होती. 57 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 57 धावा धावफलकार आहेत. षटक क्रमांक अंतिम येणारे 4 चेंडू आहेत. बॅटची एक पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकदा परिपूर्ण केले जात आहे. एकच मैल धावसंख्या जाऊन पोहोचलंय. अगदी 58 रन्स 58 धावा हे धावफलकार आहेत. शेवटचे 3 चेंडू धावफलकार धावा आहेत 58. 58 रन्स ऑन द स्कोर कार्ड. शेवटच्या 3 मध्ये आणखीन 2 इथून पाहायला मिळतील का अनिकेत? क्षमता आहे परंतु ते दाखवावे लागेल, सिद्ध करावे लागेल. यावेळेस अगदी अनिकेतच्या बॅट मधनं दमदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. षटकारांकरिता 6 धावा. लांबच लांब षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. 6. संदेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणखीन एक षटकार आला तर. शेवटचा बॉल. 70 धावा धावफलकावर. यावेळेस पुन्हा एकदा आणि 200 रुपयाचा कॅश प्राइज जरूर पाहायला मिळालाय. स्कोर कार्ड धावा 77. असं वाटत होतं की संघ 40-50च्या आतमध्ये रोखला जाईल परंतु काय जबरदस्त बॅटिंग केली. अप्रतिम. ऋषिकेशचं कौतुक करावं लागेल. त्यानंतर धीरजने चांगली फलंदाजी केली. आता अनिकेतने 3 बॉलवर 3 षटकार. संदेशजी पाटील साहेबांच्या वतीने 200 रुपयाचा कॅश प्राइज आमच्यापर्यंत पोहोचलं गेलंय. टार्गेट असेल 78. चला नेक्स्ट मॅच डोंगरीपाडा संघ उपस्थित असेल तर टॉस साठी आपण या. चं लक्ष असेल विजयासाठी. चला डोंगरीपाडा कॅप्टन उपस्थित आहे. एडवन संघाचा कॅप्टन. आपण टॉस साठी या. मंडप 11 एडवन संघ टॉस साठी आपण यायचं आहे. त्यानंतर डोंगरीपाडा संघाचा कॅप्टन उपस्थित आहेत. 77 टार्गेट असेल. चला टॉस साठी या दोन्ही कॅप्टन. अजितजी चौधरी साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला मंडप 11 एडवान्स संघ आणि दुसऱ्या बाजूने डोंगरीपाडा संघ आपण पाहतायत. अजयजी चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एका बाजूने मथाने दुसऱ्या बाजूने उज्ज्वल क्रिकेट. चला टॉस प्रक्रिया परिपूर्ण केली जात आहे. मथाने कॉलिंग केलंय आणि उज्ज्वल क्रिकेट आलंय. मी मान्यवरांना विनंती करेन दोघांना शुभेच्छा आणि व्यासपीठावर आपण जाऊन विराजमान व्हायचं आहे. टॉस जिंकला एकंदरीत मंडप 11 एडवन संघाने. काय निर्णय समोरच्या संघांना एकंदरीत किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. 6 षटकांचा सामना आहे. जास्त बोलत नाहीये. टॉस जिंकला मंडप 11 एडवन संघाने. प्रथमतः बॉलिंग करण्याचा निर्णय. टॉस जिंकला सर तुम्ही काय निर्णय घेतला? बॅटिंग. आता तुम्हाला मनासारखी बॅटिंग आला. एकंदरीत काय माइंड मध्ये टार्गेट असेल 6 षटकामागे? 70+ करण्याचा प्रयत्न करू. आयोजन नियोजन कसं वाटतंय? ज्याप्रमाणे आपण समुद्र किनार सुंदर मैदान आपण पाहतात. सुंदर असं आयोजन आहे आणि आम्हाला खेळायला एंट्री दिली त्याबद्दल मथाने संघाचा धन्यवाद.
खूप खूप शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. टॉस जिंकला एकंदरीत मंडप 11 ॲडव्हान्स संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जशी मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा आपल्या समेत हार्दिक चिक्किणी जॉईन होतील. थँक्यू. कॅमेरामन तुषार कुर्ले पण पाहत आहे. धन्यवाद नितीनजी पाटील सर. सामना क्रमांक 3 आपण पाहतोय. दोन संघांमध्ये एका बाजूला मथाने ब संघ उज्ज्वल क्रिकेट मथाने ब आणि दुसऱ्या बाजूला भादवे या दोन टीम मधील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चला दोन फलंदाज मैदानामध्ये यायचे जास्त वेळ न दवडता. चला दोन बॅटर मैदानामध्ये या. भादवी संघाचा एक एक्स्ट्रा मेंबर आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये नाहीये. प्लीज तुमचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या समोरच्या कक्षामध्ये येऊ द्या. उज्ज्वल क्रिकेट संघ आयोजित मथाने चषक 2026 आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा आपण तिसरा दिवस अनुभवत आहेत आणि तिसऱ्या दिवसातील सामना क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा सामना आजच्या दिवसातील दोन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. अपराज आणि करण ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या इनिंग मध्ये जो ड्रामा आपण पाहिला करायला त्यांना शून्यावरती एकंदरीत 3 धक्के या ठिकाणी लागले होते. तिथून शून्यापासून खऱ्या अर्थानं 76 पर्यंत पोहोचणं खऱ्या अर्थानं कठीण होतं. परंतु त्या 76 धावा उभारल्या गेल्या 6 षटकांमध्ये. शून्यावरती 3 विकेट गमावून सुद्धा त्या 76 धावा स्कोर कार्डवरती लगावल्या गेल्या आणि आता त्यांना फाईट करत असताना या ठिकाणी आपण पाहू शकता दोन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. करण आणि अपराज ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक हाताळण्याकरिता ओव्हर नंबर 1 मध्ये राहुल या ठिकाणी दाखल झालाय. पहिल्या षटकामध्ये वेळ जास्त जातोय. चला लगेच दुसऱ्या सत्राला सुरुवात या ठिकाणी करायची आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये महेंद्र बोईड सर आपण पाहतोय. त्याचबरोबर संजय मल्होत्रा सर आपल्याला पाहायला मिळतात पंचांच्या भूमिकेमध्ये. दुसऱ्या सत्रात सुरुवात होते. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज राहुल या ठिकाणी दाखल झालेत. 77 धावांचा पाठलाग करायचा आहे. 6 ओव्हर मध्ये पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती एअर स्ट्राईक त्या ठिकाणी केली गेली आणि सरळ बॉलला पाठवलाय. लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे षटकार 6 धावा. समाचार घेतला गेलाय. पुन्हा एकदा या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. खराब क्षेत्ररक्षण आणि त्यांना बीट करून बॉल सरळ निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार. करून देत असताना मिस्टर प्राज आपण पाहतो. या बॉलवरती देखील फ्लॅट अँड फ्युरियस षटकार येताना पाहायला मिळतोय. 6 धावा. फलंदाज अपराजच्या बॅट मधून राज करत असताना षटकार. गेल्या 3 बॉल वरती धावसंख्या फलकावरती 16. सुरुवात जी हवी होती ती सुरुवात या ठिकाणी करून दिले. पुढचा बॉल या ओव्हर मधील या बॉलवरती देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पंचांकडे अपील स्ट्रॉंग अपील त्या ठिकाणी पाहायला मिळते. एक्स्ट्रा रन इथे मिळेल. धावसंख्या देखणे वाढवते. धावसंख्या फलकावरती 17 रन्स स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ सध्या मैदानामध्ये सुरू आणि प्रगती होत चाललाय. बॅटर आपण पाहतोय अपराजची पहिल्या 3 शेड्यूल मध्ये. आता येणारे 3 बॉल कोणाच्या नावावरती असतील. सध्या तरी अपराजला थांबवणं या ठिकाणी कठीण झालंय. अनस्टॉपेबल रन्स त्याच्या बॅटमधून आतापर्यंत मागच्या 3 बॉल मध्ये आल्यात. त्यानंतर एक एक्स्ट्रा रन सुद्धा आलाय. पुढचा बॉल या ओव्हर मध्ये शॉर्ट बॉलचा वापर. शॉर्ट बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग चेस तिथे करावी लागणार आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. एकदा पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न सुरू आणि त्या 2 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण होताना पाहायला मिळतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. चौथ्या बॉलवरती 2 धावा आल्यात. धावसंख्या फलकावरती 19 रन स्कोर कार्ड वरती लागला गेला. 4 बॉलचा केला आतापर्यंत झालाय. 77 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्या दृष्टीने या ठिकाणी सुरुवात चांगली झाली भादवे संघासाठी. 6 षटकांचा मॅच आपण पाहतोय.
बॅक लेग थोडंसं ठिकाणी स्लिप झालं होते. ती ग्रीप पॉपिंग क्रीजमध्ये पेटली नव्हती. गोलंदाज झाला. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या ओव्हरमधील. सध्या तरी स्कोर कार्डवरती 19 लागल्या गेल्यात. 2 षटकार आणि 1 चौकार आतापर्यंत अपराजच्या बॅटमधून आपल्याला येताना पाहायला मिळाला. पुढचा बॉल या ओव्हरमधील वरती विकेट गोलंदाज. शॉर्ट बॉलचा वापर. शॉर्ट बॉलवरती पुल शॉट आणि ते डिस्टन्स सुद्धा मिळालंय. पॉवरफुल स्ट्रोक. षटकार. 6 धावा. बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती 25-25 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. काय सुरुवात केली अपराजने. 77 धावा. टार्गेट जे आपल्याला पाहायला मिळेल, एक मोठं टार्गेट समोर उभं केलं गेलं, परंतु त्या टार्गेटचा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं प्रेशर नाही अपराजच्या चेहऱ्यावरती. पॉझिटिव्ह माइंड त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती देखील व्हॉट अ शॉट. लॉंग अँड स्ट्रॉंग डीप मिड विकेटला टोकला षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 31 धावा स्कोर कार्डवरती उभारल्या गेल्यात. तीस बॉल आणि 30 बॉल मध्ये विजयासाठी 46 धावांची गरज आहे. काय बॅटिंग पाहायला मिळाली. एक बॅटिंग शो मैदानामध्ये एन्जॉय करत असताना आमचे प्रेक्षक राजे अपराज असा स्ट्रायकिंगवरती रनला आपण पाहतोय. या सुद्धा बॅटरकडून रन्स अपेक्षित आहेत. 30 बॉल मध्ये 46 धावांची गरज आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्कवरती राजला या ठिकाणी आणल्या गेल्या. या ओव्हरमध्ये त्याचं राज्य निर्माण करावं लागणार आहे. 5 ओव्हरमध्ये 46 धावांचं लक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 31 झाल्यात. 46 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल. शॉर्ट बॉलचा वापर आणि शॉर्ट बॉल होती पुल शॉट. जबरदस्त फटका. कडक टायमिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाला. षटकार. स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. टायमिंग चांगलं जुळलं होतं आणि त्यानंतर मिड विकेटला हा षटकार येताना पाहायला मिळाला. पुढचा बॉल या ओव्हरमधील. इथे सुद्धा शॉर्ट बॉलचा वापर केला. फटका फसला. क्षेत्ररक्षक सुद्धा गोलंदाज त्या ठिकाणी येत आहेत. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये टक्कर त्या ठिकाणी लागलंय. पाण्याची व्यवस्था मैदानामध्ये करायची. पाणी घेऊन जा प्लीज. लगेच पाणी घेऊन जा मैदानामध्ये. चला राजपासून थोडंसं दूर राहा. तिथे वारा जाऊ द्या मैदानामध्ये प्लीज. जागा मोकळी करा. चला बाकीचे जे खेळाडू आहेत आणि प्रेक्षक आहेत प्लीज आपण मैदानाचा ताबा सोडा. वारा येऊ द्या प्लीज. राज ला थोडंसं या ठिकाणी विश्रांतीची गरज आहे. थोडंसं बाजूला हो तिथून.
चला बाकीचे खेळाडू आपण मैदानाचा ताबा सोडा. राजला थोडीशी विश्रांतीची गरज आहे कारण दुखापत झाले त्याला. दोन्ही खेळाडू या ठिकाणी दुखापतग्रस्त आहेत त्यामुळे त्यांना रेस्ट दिली गेली आहे आणि ते रिटायर हर्ट या ठिकाणी झाल्यात. अनिकेत गोलंदाजी मार्कवरती आलाय राजच्या जागेवरती. 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झाला. धावसंख्या फलकावरती 38 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. अपराज स्ट्रायकिंगवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 38 रन्स स्कोरवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनिकेतला आपण पाहतोय राजच्या रिप्लेसमेंटमध्ये गोलंदाजी मार्कवरती तो दाखल झालाय. 38 धावा स्कोरवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 38 स्कोरवरती लागला गेला. तिसरा बॉल या ओव्हरमधील अनिकेत. पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती अनिकेतच्या ठोकला षटकार. फलंदाज अपराजनं 6 धावा षटकार. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 44 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्या. 44 धावा स्कोरवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजयासाठी आपण पाहतोय समीकरण 33 धावांचं काय. 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय. मॅच बॉल मैदानामध्ये येतोय तो कलेक्ट करा. 44 धावा स्कोर होती. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. स्ट्राईक सातत्यानं केली जाते फलंदाज अपराजच्या माध्यमातून. यादीच्या बॉलवरती फलंदाज फुलटॉस बॉल. इथे सुद्धा या ठिकाणी चान्स घेतला परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि कुठलीही चुकी झालेली नाहीये. फलंदाज अपराजला परतावं लागेल तंबूच्या आसराला. बिग विकेट गॉन. चव्वेचाळीस धावा स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. 44 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. 44 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. नवीन बॅटर प्रतीक मैदानामध्ये दाखल झालाय. तिसऱ्या क्रमांकावरती प्रतीक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. प्राजने चांगली बॅटिंग केली. चांगल्या धावा त्यांच्या बॅटमधून आपण पाहिल्या. मग ते षटकारांचा वर्षाव करायला नव्हता. पहिल्या षटकामध्ये 4 षटकार आणि या ओव्हरमध्ये 1 षटकार आपल्याला पाहायला मिळाला. 1 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला होता. अनिकेतने ही विकेट या ठिकाणी मिळवून दिली. नवीन बॅटर प्रतीक मैदानामध्ये दाखल झाला. प्रतीकसाठी पहिलाच बॉल त्या ठिकाणी यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न झाला होता. कमबॅक झाला गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू या ठिकाणी येत आहेत. शेवटचा बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळेल. 44 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. एकंदरीत जी सरासरी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये 31 झाल्या. ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहू शकता 13 धावा येताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल या ओव्हरमधील अंतिम चेंडू असेल. शेवटचा बॉल आखूड टप्प्याचा आणि त्याच्यावरती केला प्रहार. बॉल चाललाय सीमारेषा पार. षटकार. सत्तावीस धावांची गरज आहे विजयाकरिता. प्रतीकच्या बॅटमधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा सामना जो आपण पाहणार आहोत एका बाजूला मंडप 11 एडवन आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत असताना आपण पाहणार आहोत श्री गणेश डोंगरीपाडा. 24 बॉल मध्ये विजयासाठी धावा बनवायचे आहेत. एकंदरीत 27 धावांचं लक्ष आता येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 25च्या सरासरीने रन्स झाल्यात मागच्या 2 ओव्हरमध्ये. करण आणि त्याचबरोबर प्रतीक ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. प्रतीकच्या बॅटमधून 1 षटकार आपण पाहिलाय.
50 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. विपुल गोलंदाजी मार्कवरती दाखल झाल्यात. ओव्हर नंबर 3 मध्ये विपुलला या ठिकाणी आणलं गेलं गोलंदाजी मार्कवरती. 24 बॉल आहेत. 24 बॉलमध्ये विजयासाठी बनवायचे आहेत. त्या म्हणजेच 27-24-27चं समीकरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या षटकामधील पहिला बॉल गोलंदाज विपुल दाखल झाला गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी षटकाराने सुरुवात केली गेली. षटकार येतोय फलंदाजाच्या बॅटमधून. तर 23 बॉल आणि 23 बॉल मध्ये 21 धावांची गरज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. षटकार फलंदाज करणच्या बॅटमधून या ठिकाणी पाहायला मिळाला. 23 चेंडू आणि 23 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय विपुलच्या अगेन्स्ट. पुढचा बॉल या ओव्हरमधील ते चांगला बॉल टाकलाय. फुलर लेनचा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. वेग सुद्धा चांगला होता. या बॉलमध्ये पडल्यानंतर जो वेग प्राप्त झाला या वेगेचा अंदाज आला नाहीये. फलंदाज करणला डॉट बॉल येतोय. आता 22 बॉलमध्ये 21 धावांची गरज. बॉल इक्वेशन पासून जास्त दूर नाहीये हे समीकरण, परंतु 77 धावांचा पाठलाग करत असताना खऱ्या अर्थानं 6 आणि 4चा जो वर्षाव झाला, चौकार षटकारांचा पाऊस मैदानामध्ये पडलाय. या बॉलवरती देखील चेस केलंय. बेसबॉल हिट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. फोर्स केलं होतं डोंगनला. षटकार स्ट्रेट हिट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 6 धावा. एकवीस बॉल आणि 21 बॉलमध्ये 15 धावांची गरज. 2 षटकार या ओव्हरमध्ये विपुलच्या अगेन्स्ट येताना दिसल्यात. आता अपराज बाद झाल्यानंतर त्याची जागा करण मैदानामध्ये सांभाळत असताना षटकारांचं वर्षाव ते मैदानामध्ये करतायत. या सुद्धा बॉलवरती स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड लॉंगॉनला टार्गेट केले गेले आणि मागच्या 2 बॉलवरती 2 षटकार. फलंदाज करणच्या बॅटमधून 6 धावा. वीस चेंडू आणि 20 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज आहे. मागील 4 चेंडूंमध्ये 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. फलंदाज करणच्या बॅटमधून रन्स झाल्यात. हा सुद्धा बॉल या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. शरीरापासून दूर ठेवलं आणि ते जर आपण पाहतो निर्धाव चेंडू. 19 चेंडू आणि 19 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज. 77 धावांचा पाठलाग करायचा होता. एक आश्चर्यजनक फलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. हा बॉल सर्व निघून जातोय. स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून चौकाराकरिता 4 धावा येत आहेत. क्रॉस बॅटचा वापर या ठिकाणी केला होता. आता विजयासाठी 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 5 धावांची गरज. 18-5चं समीकरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 4 मध्ये धीरज गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. 18 बॉल आणि 5 धावांची गरज. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी मॅच फिनिश केलं की अजूनही प्रतीक्षा करावी लागेल. यस, चौकार त्या ठिकाणी आपण पाहतोय म्हणजे 2 धावांची गरज आहे विजयाकरिता. क्षमास्व 1 धावेची गरज आहे. 5 धावांची गरज होती आणि हा चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला फलंदाज प्रतीकच्या बॅटमधून. विजयासाठी 17 चेंडू आणि 1 धावेची गरज. चांगला बॉल त्या ठिकाणी हाताळला गेलाय. आता 16 चेंडूंमध्ये 1 धावेची आवश्यकता. अजूनही प्रतीक्षा करावी लागेल. प्रतीकच्या पाठमधून हा चौकार पाहायला मिळाला आणि विजयाच्या धावा या ठिकाणी जरूर येऊ शकतात. आणि यस, तर विजयाच्या धावा या ठिकाणी आल्यात. कॉंग्रॅच्युलेशन्स बादवे टीम. एक वन ऑफ द बेस्ट सक्सेसफुल रन चेज या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. एकंदरीत 77 धावा चेस करायच्या होत्या आणि 3.3 षटकांमध्ये या धावा या ठिकाणी चेस केल्या गेल्यात. म्हणजे एकंदरीत 21 चेंडूंमध्ये या धावा चेस केल्या गेल्यात. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम बादवे अँड हार्ड लक मताने संघ.